नमस्कार. चंदन गाभा YouTube चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 90वा आणि 91वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये जी देवीची विशेषणं आली आहेत त्यामध्ये तिला चेतनेची शक्ती म्हटलंय, तिला शुद्ध चैतन्य रूपातली असणारी असं म्हटलंय. ती स्वतः माया आहे आणि हे जड जगत तिनं शक्ती रूपामध्ये रूपांतरित केलं आहे. ती गायत्री आहे, ती वाणीच्या रूपामध्ये आहे, ती संध्याकाळ आहे. ज्ञानी लोकांनी तिची पूजा केली आहे. ती तत्वांना आसन मानणारी म्हणजे तत्वांचं अधिष्ठान असणारी आणि मानणारी आहे. तिच्या महिमेला सीमा नाही अशी ती आहे. ती नेहमी तरुण आहे आणि ती धुंदीमुळे खरं तर स्वतःमध्ये असलेल्या शक्तींच्या जाणीवेमुळे जो आत्मविश्वास आलाय त्यामुळे ती चमकते आहे. ही विशेषणं असणारे 90वा आणि 91वा असे 2 श्लोक वाचायला शिकूयात. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात नेहमीप्रमाणे ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामदि पूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 90वा श्लोक असा आहे. चित्शक्तिश्चेतना रूपा जडशक्तिर्जडात्मिका गायत्री व्याहृती संध्या द्विजवृंद निषेविता. यामध्ये पहिली जी ओळ आहे त्यामध्ये चित्शक्ती ही असा शब्द आहे. तो जो विसर्ग आहे त्याचा पुढे आलेल्या चेतना रूपा शब्दातल्या च मुळे श असा उच्चार तिथे होतो, विसर्गाचा श होतो. तसंच दुसऱ्या पादामध्ये जडशक्ती ही असा शब्द आहे आणि त्यानंतर जडात्मिका असा शब्द आहे. जडशक्ती या शब्दानंतरच्या विसर्गाचा पुढे आलेल्या ज मुळे रफार होतो. त्यामुळे पहिल्या ओळीचा पहिला पाद असा असेल. चित्शक्तिश्चेतना रूपा चित्शक्तिश्चेतना रूपा चित्शक्तिश्चेतना रूपा चित्शक्तिश्चेतना रूपा चित्शक्तिश्चेतना रूपा जडशक्तिर्जडात्मिका 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 चित्शक्तिश्चेतना रूपा 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 जडशक्तिर्जडात्मिका. गायत्री व्याहृतिः संध्या 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 द्विजवृंद निषेविता द्विजवृंद निषेविता द्विजवृंद निषेविता द्विजवृंद निषेविता द्विजवृंद निषेविता गायत्री व्याहृतिः संध्या 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 द्विजवृंद निषेविता. आता संपूर्ण श्लोक म्हणूयात. चित्शक्तिश्चेतना रूपा जडशक्तिर्जडात्मिका गायत्री व्याहृतिः संध्या द्विजवृंद निषेविता 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 चित्शक्तिश्चेतना रूपा जडशक्तिर्जडात्मिका
गायत्री व्याहृती संध्या द्विजवृंद निषेविता. आता 91वा श्लोक आपण म्हणूया. सत्वासना सत्वमयी, सत्वासना सत्वमयी, सत्वासना सत्वमयी, सत्वासना सत्वमयी, सत्वासना सत्वमयी, पंचकोशांतरस्थिता, 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 पंचकोशांतरस्थिता. सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता. निस्सीम महिमा नित्य, निस्सीम महिमा नित्य, निस्सीम महिमा नित्य, निस्सीम महिमा नित्य, निस्सीम महिमा नित्य. यौवनामदशालिनी, 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 यौवनामदशालिनी. निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी. सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी, 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 सत्वासना सत्वमयी पंचकोशांतरस्थिता, निस्सीम महिमा नित्य यौवनामदशालिनी. आजच्या भागात आपण 90वा आणि 91वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. या पुढचे 2 श्लोक एक महत्वाचा टप्पा पार करण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत. उद्याच्या भागात त्याविषयी बोलूच यात. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.